हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी आत्ता सकाळ आली आहे टेकडीवरती. याआधी मी या टेकडीवरचा व्हिडिओ टाकला आहे, पण आता पावसाळा आहे तर पावसाळ्यातला टेकडीवरचा जो काही म्हणजे सीन आहे किंवा जो काही निसर्ग आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता, बघा पूर्ण हिरवळ आहे. सो आता पाऊस नाही त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया. हे बघा मस्त उन्हाळ्यात पूर्ण हे बघा, हे जे गवत आहे ना ते सगळं उन्हाळ्यात तसं सुकलेलं होतं आणि आता पावसाळ्यामध्ये परत हे नवीन चांगलं गवत वगैरे आलं आहे. आणि तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे पूर्ण हिरवेगार असे दिसतात. सो मी आपण टेकडीवर जाऊया. सो आपल्याला तिथून चढायचं आहे. सो आता पावसाळ्यात खूप रानभाज्या पण आहेत, त्यापैकी भार्गी आहे, फोडशी आहे. सो बघूया आपल्याला इकडे कुठली काय भाजी वगैरे दिसते का. सो दिसली तर आपण जी कोवळी दिसेल ती आपण काढणार आहोत. सो जाऊया. आणि ही बघा पावसाळ्यात अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा येतात, बघू शकता. आणि फक्त ही पावसाळ्यातच येतात. हे बघा व्हाईट कलरमध्ये फुलं आणि खूप छोटी आहेत बघा, सगळीकडे आहेत तुम्ही बघू शकता. सो आता आपण हळूहळू जाऊया. सो पूर्ण पावसाळ्यातली हिरवळ आहे. सो मी तिकडून पण एक व्ह्यू एक नंबर दिसतो पावसाळ्यात. सो आता पाऊस नाही आहे तरीसुद्धा छानच दिसेल. फुल असं चढ आहे, येताना काय वाटत नाही पण चढताना फुल पाय ना दुखतात. तुम्ही हे बघा कसं चढ आहे. आणि मस्त वारासुद्धा सुटला आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. सगळ्या झाडांना ऑलमोस्ट पालवी आली आहे, वेली हिरव्यागार दिसतात. सगळं हिरवंगार आणि गार. सो आपण आता आलो आहे हळूहळू वरती. हे झाड आहे आजणीचं, म्हणजे ती अशी जांभळ्या कलरमध्ये फुलं येतात ते वालं आहे. त्याआधी पण मी एका व्हिडिओमध्ये टाकलं आहे आणि शॉर्ट्समध्ये पण आहे. सो त्याला जी फळं येतात ना ती पण खाल्ली जातात. सो अशी बरीच झाडं आहेत रानात वेगवेगळ्या प्रकारची. सेम बघू शकता, बघा मोर पण ओरडतोय, म्हणजे इथेच कुठेतरी झाडावरती असणार. सो असं मोर ओढायला लागलं की असं म्हणतात की तो पावसाला बोलवतोय, कारण की हा सीझनच आहे त्यांचा, म्हणजे पाऊस आल्यावर ते लोक नाचतात. सो हा त्यांचं काय म्हणतात थोडक्यात सणच आहे. जसं आपले वेगवेगळे सण आहेत तसं त्यांचा तो एक सण आहे पावसाळा. आणि हे बघा आपलं आवळ्याचं झाड, बघूया त्याच्यावर आवळ्या आहेत का. सो गळालेत आणि नवीन पालवी आली. हे बघा खाली सगळे गळालेत, सगळे गळून पडलेत, खूपच पडले ते बघा. आणि आत्ता नवीन पालवी आले आणि कुठेतरी एखाद दुसरं आहे वरती, पण खूप लागला होता आणि सगळे गळून पडलेत. आणि नवीन पालवी आले बघा, सगळे गळून पडलेत खाली. सो ते लवकर लागले त्याच्यामुळे लवकर गळून पडले. सो परत लागतील हे. छोटे छोटे गवतसुद्धा किती आलं आहे. सो आता पावसाळ्यामध्ये ना गुरांसाठी खूप चांगलं असतं, म्हणजे चरण्यासाठी त्यांना गवत पुरेसा असतो. आणि ज्या काही दुभत्या गाई वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर अतिउत्तम पावसाळ्यात. सो आता कुठेतरी असं दिसतं, सगळीकडेच नाही दिसत गुरं, पण ज्यांच्याकडे आहेत ते लोक आता चरायला, किंवा काही लोक तर दिवसभर आपल्या जमिनीत ते सोडतात चरण्यासाठी, दिवसभर असतात आणि संध्याकाळ झाली की घेऊन जातात. सो मी इथून तुम्हाला व्ह्यू दाखवते, काय व्ह्यू आहे, एक नंबर आहे. हे बघा एक नंबर आहे. जरा पुढे जाऊन दाखवते अजून. सो मोर वगैरे पण ओरडतात. सो सकाळ सकाळ पाऊस असतो आणि आज नेमका सकाळ सकाळ पाऊस नाही आहे. हा बघा व्ह्यू एक नंबर आहे आणि सगळीकडे झाडच झाड आहेत. आणि आत्ता
झाडं जशी तुम्हाला म्हणजे तुम्हाला झाडांपेक्षा जास्त वेली दिसतील, कारण की पावसाळ्यात जास्ती वेलीच येतात आणि झाडांवरती अशा फुल अशा गुंडाळलेल्या असतात, त्याच्यामुळे अशा मस्त वाटतं बघण्यासारखं. आणि तुम्ही बघू शकता हा एका साईडचा व्ह्यू आहे, तर आपल्याला त्या साईडला पण जायचं, मी तिकडचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवते. एक नंबर व्ह्यू आहे. पाऊस नाही म्हणून करता येत आहे, नाही तर पावसात काहीच नाही करता येत. बघू शकता तुम्ही. तर आपण त्या साईडला जाऊया. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणेच इथे मला ते दिसतं आहे, हे बघा निवडून केवढं आहे बघा, खालपर्यंत खूप मोठं आहे. आणि हे आता नवीन फुटतं आहे, हे बघा. हे जुनं आहे आणि त्याच्यावर हे बघा, हे आता फुटलेलं आहे नवीन कोवळं, सगळीकडे फुटले बघा, इथे पण आहे. आणि हे सगळे हे जुनाट आहे. आणि बघा काही तर एकदम कुसून पण गेलं आहे, म्हणजे खराब झालं आहे, कारण की प्रत्येकाची वेळ आहे, काळ असतो त्याप्रमाणे, म्हणजे प्रत्येक झाडाचं जसं काय म्हणतात लिमिट आहे, तसं ह्यांचंसुद्धा आहे. सो हे पण खराब होऊन गेलं आहे. आणि बघा परत धरलं आहे निवडून, केवढं आहे बघा. ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे असतात निवडुंग. आणि मी याआधी पण तुम्हाला सांगितलं की निवडुंगाचे फायदे पण आहेत. सो रानात दिसायला मिळतात निवडुंग. सो आपण त्या साईडला जाऊया. तिकडचा पण व्ह्यू एक नंबर आहे. संध्याकाळचं तर याहून मस्त असतं, पण संध्याकाळी पॉसिबल होत नाही कारण की पाऊस असतो, वारा असतो त्यातून. आपण त्या साईडला जाऊया. आणि तुम्ही बघू शकता सगळी हिरवळच्या हिरवळ आहे. त्या साईडला जाऊया. इकडून जाऊया, समोरून व्ह्यू दिसेल तो. आणि इथे मला एक झाड दिसतंय, सगळ्यांना माहीत असेल असं वाटतंय मला, किंवा नसेलही माहीत, मी तर सांगणारच आहे. हे बघा, ह्यांना हिरडे बोलतात. हे बघा, हे अजून कोवळे आहेत, खूप लागतात. हे बघा इकडे सुद्धा लागले आहेत. हे बघा, हे हिरडे आहेत. सो ह्यांचं काम म्हटल्यापेक्षा ह्यांना जे आपले पाय वगैरे कुसतात ना, किंवा थंडीमध्ये किंवा थंडीच्या आधी, म्हणजे आत्ता पण लावणीमध्ये काही लोकांचे पाय वगैरे कुसतात, तर ते ना चुलीत टाकून चांगले भाजले की ते पायाला लावतात. सो ह्या हिरड्यांचं काम असतं आहे. हिरडे काहीतरी म्हणतात असंच, हरडे वगैरे. हे बघा अजून थोडे कोवळे आहेत ते, म्हणजे ते पाय कुसल्यावरती ते लावतात. खूप मोठं झाड आहे. सो प्रत्येक झाडाचं काही ना काहीतरी उपयोग आहे. हे बघा खाली पडलेत, मी दाखवते. हे बघा हिरडे, चुलीत टाकून भाजून मग ते पायाला लावतात, ते हिरडे. सो आपण जाऊया त्या साईडने. सो हा बघा व्ह्यू. जरा आपण पुढे जाऊया. हे सगळं घराच्या आमच्या वरती आहे, हा सगळा कातळ भाग आहे. आणि घरं सगळी खाली आहेत. आणि हे बघा व्ह्यू, किती भारी आहे. आणि असं काय म्हणतात, दव कसं येतं तसं आल्यासारखं झालं आहे बघा. टॉवर पण तुम्हाला दिसत असेल, टॉवर पण दिसतोय. कारण की आता ना ही झाडी वाढले, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही. पहिली झाडी कमी होती, त्याआधी मी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर होता. सो हा सकाळचा व्ह्यू आहे, बघू शकता. सो ही आमची टेकडी आहे, आम्ही हिला टेकडी म्हणतो, आमच्या घराच्या बरोबर वरतीच आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच आता पावसाळा आहे, तर पावसात रानभाज्यात. आणि मला इथे भारगीची झाड दिसत आहे बघा, भारगी, हिला भारगी म्हणतात. सो कोवळी एकदम आहे. सो आपण काढूया. हे बघा एकदम कोवळी आहे. आणि मोस्टली हे ना वरचंच, म्हणजे वरची जी आली आहे ना, म्हणजे पालवी, तीच काढायची कोवळी भाजी. आणि ह्याला फुलंसुद्धा येतात, श्रावणाच्या दरम्यान येतात. सो त्याचीसुद्धा भाजी केली जाते. हे बघा मी इकडे पूर्ण कोवळी काढून घेतली आहे. सो आपण सगळी काढून घेणार आहोत कोवळी.
आणि उकडवून वगैरे भाजी केली जाते. सो पावसाळ्यात रानभाज्या खाव्या. बघा कोळी आहे पूर्ण, एकच झाड दिसते इथे तरी. पूर्ण एकदम अशी कोळी आहे ना, ती आपण काढून घेणार आहोत. सो ही आहे भारंगी, ते राहिलं थोडं. सो आता अल्बीसुद्धा रुजतील, पण अल्ब्यांचं कसं असतं, नक्षत्र असतात, त्या नक्षत्रांमध्येच ती रुजतात. आणि आत्ता नक्षत्र चालू होतील, एकदा चालू झाली की अल्बी रुजायला सुरुवात. सो अल्बी म्हणजे कोकणात तर लोक वेड्यासारखे, म्हणजे अल्बीची भाजी खाण्यासाठी. सो सकाळी 5 वाजता वगैरे उठून ते लोक जातात फक्त आणि फक्त अल्बी काढण्यासाठी, कारण की खूप मस्त लागते ती भाजी आणि वर्षातून एकदाच येते. त्याच्यामुळे सगळे लोक उठून, म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आहे अल्बी. सो आम्हीसुद्धा उठून जातो, पण अजून नक्षत्र लागली नाही आहेत. नक्षत्र एकदा लागली की अल्ब्यांना जाणार. आणि हे बघा सगळी झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत साईडला, म्हणजे सगळीच आहेत. इकडे करवंद आहेत, भरपूर प्रकारची झाडं आहेत. आणि ही जी झाडं दिसतात ना तुम्हाला, ही यांना फुलं वगैरे आलेत आहे, तर ही कुड्याची पानं आहेत. हे बघा, यांना कुड्याची पानं म्हणतात. जर देवाला कुठला नैवेद्य असेल किंवा राखण असेल किंवा अजून काही असेल तर त्याला ही पानं वापरली जातात, कुड्याची पानं. सो ही बघा, ही कुड्याची पानं, ही आता छोटी आहेत, पाली फुटलेली आहेत, नुकतीच कोवळी पाण्यात मोठी होतात अशी, तर त्यांना कुड्याची पानं बोलतात. आणि आत्ता हा सीझन आहे त्यांचा. हे बघा फुलंसुद्धा आली आहेत व्हाईट एकदम, आणि कळ्या पण सुद्धा आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जाता जाता मी एक परत शेवटचा एक व्ह्यू दाखवते तुम्हाला, आणि मग आपण थांबूया. सो पाठी गेल्यावरतीच ते दिसेल, कारण की झाडं आहेत ना पुढे, त्याच्यामुळे. बघा सो व्ह्यू आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा. आणि आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतो आहे. सो बाय बाय.